हे गाईज प्रत्येक वर्ष सारखं नसतं. 2025 संपत आलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी जीवनात उतार-चढाव चालूच असतात. तर 2025 हे माझ्या आयुष्यातलं सर्वात चांगलं वर्ष म्हणू शकतो मी. कारण की या वर्षीमध्ये मी खूप साऱ्या अचिव्हमेंट्स केलेल्या आहे. म्हणजे खरंच मला असं वाटते की वन ऑफ दी बेस्ट कायच म्हणू शकतो म्हणजे आतापर्यंतचं सर्वात चांगलं वर्ष मी म्हणू शकतो 2025ला. तर या व्हिडिओमध्ये बघणार आहे की 2025 मध्ये मी काय अचिव्हमेंट केलेलं आहे. तर तुम्हाला थोडंसं मोटिव्हेशन मिळेल आणि तुम्ही पण इन्स्पायर होणार की एखादी एक्झाम क्रॅक करून चांगल्या सर्व्हिसवर तुम्ही लागावं, अशी माझी मनापासून इच्छा असते. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 2025ची जेव्हा सुरुवात झाली तर सगळ्यात पहिला एक डिसिजन होता की आता महाट्रान्सको जॉइन करायचं होतं. त्यामुळे मला महाजनको सोडावं लागलं. अल्टिमेटली माझी इच्छा तेच होती की मी महाजनको सोडावं. म्हणजे माझी इच्छा तर हेच होती की मी महाजनको जॉइनच नाही करावं. पण ते सर्कमस्टन्सेस तसे होते की मला महाजनको जॉइन करावं लागलं. आणि मग माझं महाट्रान्सकोमध्ये जेव्हा झालं तर मी महाजनको सोडला. तर महाजनको मी का सोडला, काय प्रॉब्लेम होता, कसं होतं, त्याच्यावर नक्कीच एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू. तेव्हापर्यंत तुम्ही मग कनेक्ट राहा माझ्यासोबत. एक व्हिडिओ मी घेऊन येणार. तर हा माझा पहिला डिसिजन होता. पहिला अचिव्हमेंट तर नाही म्हणू शकत, पण ठीक आहे. मला तिथे काम करायचं नव्हतं, त्यामुळे मग मी ते सोडलं. देन त्यानंतर एप्रिल महिना आला. जसं मी महाजनको सोडलं, तसंच मी महाट्रान्सको जॉइन केलं. आणि 2022 पासून मी ज्या गोष्टीसाठी आतुर होतो, ज्या एक्झामसाठी मी प्रिपेअर करत होतो, ते फॉर्च्युनेटली मला 2025 मध्ये जॉइन करायला भेटलं आणि मी आता तिथे वर्किंग आहे. तर हे माझी फर्स्ट अचिव्हमेंट होती, जे की खूप मोठी आहे आणि खूप चांगली अचिव्हमेंट आहे. ज्यानं मी पूर्णपणे आता स्टेबल झालेलो आहे. फक्त महाट्रान्सको जॉइन केलं हे महत्त्वाची गोष्ट नव्हती. मेन म्हणजे महाट्रान्सकोचं ट्रेनिंग जे की IIM नागपूरमध्ये झालं आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून मला IIMमध्ये 1.5 महिना तिथे म्हणजे तिथच्या क्लासरूमचा, तिथच्या परिसराचा मला आस्वाद घेता आला. हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की बीइंग अ पुअर फॅमिली बॉय किंवा मग जे पण आपल्याला जेवढं पण तेवढे रिसोर्सेस नाही भेटले जेणेकरून आपण IIT, IIMपर्यंत नाही जाऊ शकलो. तर या माध्यमातून तरी मला IIMच्या क्लासरूममध्ये बसायला भेटलं, तिथं शिकायला भेटलं. हे एक प्राउड मोमेंट होती माझ्यासाठी. जेव्हा IIMचं ट्रेनिंग चालू होतं तेव्हा जे व्हिडिओ मी बनवले तेव्हाच माझ्यावाल्या व्हिडिओवर म्हणजे माझ्या चॅनलवर एका मंथमध्ये एक 1,00,000 प्लस व्ह्यूज गेलेले होते. ती पण एक खूप मोठी अचिव्हमेंट्स होती या वर्षातली. आमची जी जॉइनिंग होती ते 20 का 21 तारखेची होती आणि 7-8 दिवस होते. ज्या महिन्यात आमची जॉइनिंग होती, मे बी एप्रिल महिन्यात होती वाटते. तर तेव्हा त्या 7-8 महिन्याचा आम्हाला म्हणजे तेवढा म्हणजे 30 दिवसासाठी जेवढा पगार भेटतो त्याच्या प्रोपोर्शनली पगार भेटलेला होता. आणि त्यामधून मी माझा फर्स्ट मोबाईल गिम्बल घेतलेला होता, जे की माझी खूप आधीपासूनची इच्छा होती. तर ते पण एक स्वप्न होतं, ते पूर्ण झालं. त्यानंतर सेकंड मंथला म्हणजे ते 7-8 दिवस झाल्यानंतर सेकंड मंथला फुल सॅलरी आमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाली आणि ते फर्स्ट टाईम माझ्या अकाउंटमध्ये एवढी सारी अमाउंट आलेली होती. बिकॉज महाजनकोमध्ये मी ॲज अ ट्रेनी म्हणून होतो, तर तिथे फक्त आम्हाला 27,000च भेटत होती म्हणजे ॲज अ स्टायफंड म्हणून. तर तिथे ॲक्चुअलमध्ये सॅलरी नव्हती. तर महाट्रान्सकोची सॅलरी माझी फर्स्ट सॅलरी होती, जे की मला फुल ऑन भेटलेली होती. तर हे एक बिगेस्ट अचिव्हमेंट होतं. अचिव्हमेंट तर नाही म्हणत आहे, मी एक रिकॅप तुम्हाला सांगत आहे. काही अचिव्हमेंट्स पण होत्या, काही डिमोटिवेटिंग गोष्टी पण होत्या. बट ठीक आहे, तेवढं कमी जास्त तर होतच राहते. मेन म्हणजे मला वाशी झोनला पोस्टिंग मिळाली. मलाच नाही मिळाली, खूप साऱ्या लोकांना मिळाली. कारण की आमच्या झोनमध्ये जसं की अमरावती, नागपूरमध्ये तेवढ्या वॅकन्सीज नव्हत्या, तर भरपूर लोकं इकडे आले. ठीक आहे, सगळे आले, तर मग मला पण इथे यावं लागलं. सो मला 400 केवी कंट्रोल रूममध्ये पोस्टिंग भेटली आणि मग मी इथे वर्क करायला लागलो. ॲज अ एई म्हणून, ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून मग मी इथे काम चालू केलं जून महिन्यापासून आय थिंक. आणि ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअल सिस्टममध्ये काय-काय असते, ICT, आयसोलेटर, PG आयसोलेटर, डबल ब्रेक, हॉरिझॉन्टल ब्रेक, त्यानंतर वेव्ह ट्रॅप्स, लाइटनिंग अरेस्टर, PT, CT, सर्किट ब्रेकर्स, हे सर्व सिस्टीम ऑपरेट कशी करते त्याची सर्व माहिती मला ॲक्च्युअलमध्ये भेटली आणि स्वतः ऑपरेट करायला भेटली. आणि थोडंफार जेवढं पण नॉलेज या 6 ते 7 महिन्यात मला भेटलं, ते ॲक्च्युअल ऑन फील्डचं नॉलेज मला भेटलं ट्रान्समिशनचं. आणि हा एक चांगला अनुभव होता इथे. त्यानंतर जस्ट जॉइन केल्यानंतर 1 महिन्यातच एक प्रोफेशनल एक्झाम होती, जे की द्यायची होती, ज्यानं म्हणजे इन्क्रिमेंट थांबणार नाही असं काहीतरी होतं. तर ती एक्झाम फर्स्टच याच्यात क्लिअर झाली. ती एवढी हार्ड पण नव्हती, पण ठीक आहे, टेन्शन दूर झालं. तर ती एक एक्झाम क्रॅक झाली. जसं इथं जॉइन केलं तर इथे 2 BHK क्वार्टर भेटला आणि ते मी क्वार्टरचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो पण बघू शकता. त्यानंतर इथे थोडंसं चांगलं काम वगैरे झालं कलरिंगचं आणि आता आतमधून बऱ्यापैकी छानपैकी आता हे क्वार्टर झालेलं आहे आणि इथेच हा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे. सो आय गॉट फर्स्ट टाईम 2 BHK क्वार्टर मला महाजनकोमध्ये पण भेटलेलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली मी तिथे म्हणजे व्हिडिओ करू नाही शकलो. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. ते पण चांगलं होतं, नो डाऊट. बट ठीक आहे, स्वतःचं क्वार्टर भेटलेलं आहे. देन जशी-जशी सॅलरी येत राहिली तसं मी पैसे उडवत गेलो आणि मी स्वतःचा 65,000चा एक व्लॉगिंग कॅमेरा घेतला, ज्याच्यावर मी आता शूट करत आहे. सो हे एक खूप मोठी अचिव्हमेंट होती, कारण की एवढा मोठ्या पैशाचा कॅमेरा घेणं
विदाऊट जॉब पॉसिबल नव्हतं. सो कॅमेरा आपल्यासमोर आहे. त्याच्यानंतर खूप मोठं स्वप्न होतं की मी माझ्या आईला घेऊन जेजुरीला जायचं आणि एक लहानपणी असंच मी वाक्य बोलून दिलेलं होतं की आपण जेजुरीला डायरेक्ट असं जायचं नाही एस-टीनं किंवा रेलनं किंवा ट्रॅव्हल्सनं. आपण स्वतःच्या गाडीत जायचं, फोर व्हीलरनं जायचं. सो आय गॉट माय न्यू कार. आताच घेतलेली आहे 2-3 महिने. म्हणजे दसऱ्याला मी कार घेतली नवी मोठी XL6. सो ती घेऊन आम्ही जेजुरीला गेलो. तर ते एक स्वप्नच होतं की आईला घेऊन मला जेजुरीला जायचं होतं. ते पण स्वतःच्या कारमध्ये. ते पण 2025 मध्ये मी अचीव्ह केलं. आणि लास्ट बट नॉट लिस्ट 5K सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले आणि 10 लाख प्लस व्ह्यूज कंप्लीट झाले या चॅनलवर. आणि मी कधी फोर व्हीलर वगैरे चालवली नव्हती. सो मी ते शिकत आहे आता. सो तो पण एक वेगळा अनुभव आहे. सो हेच होता माझा 2025 रिकॅप. सो एक जॉब तुमचा होल लाईफ चेंज करू शकते. सो प्रिपेअर सिरियसली. तुम्ही ज्या पण एक्झामसाठी प्रिपेअर करत असताना मोस्टली कमी जास्त राहते, थोडा पगारमध्ये फरक राहते, पण इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही लवकरात लवकर सिलेक्शन घेऊन कोणता तरी एक जॉब तरी पकडून घ्यायचा. इन केस तुमच्या घरी थोडं टाईट हे असेल, म्हणजे पैशाची दिक्कत वगैरे असेल, तर लवकरात लवकर जॉब घेऊन म्हणजे तुम्हाला सिरियस स्टडी करावा लागेल. सो आपलं टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल हे सर्व तुम्हाला मदत करण्यासाठीच आहे आणि आपली Instagram ID. सो माझ्यासोबत कनेक्टेड राहा. आणि हा माझा 2025चा रिकॅप होता. तुमचा 2025चा रिकॅप कसा राहिला? इन केस तुम्ही आता स्ट्रगल करत आहे, तुम्ही प्रिपेअर करत आहे, ॲस्पिरंट आहे, तर डिमोटिवेट होऊ नका. 2026 मे बी तुमचा असेल आणि तुमचा पण असा वन ऑफ द बेस्ट इयर 2026 राहावं असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. हे होते माझे 2025चा रिकॅप. तुम्ही कमेंटमध्ये लिहा की 2025 मध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्या. आणि 2026 साठी हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. आणि कनेक्टेड राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.